त्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या बातम्यांचा ऑनफिल्ड आढावा पाहूयात। मनसे महायुतीत सामील होणार का याचा रणसंग्राम सध्या सुरू झालाय। रात्री 11:30ची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची बैठक आणि आज सकाळी 11 वाजता जिकडे मनसे नेत्यांची बैठक होती तिकडे राज ठाकरे त्या बैठकीत न सामील होता ते दुसऱ्या बैठकीला म्हणजे ताजलँड एंड्समधल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि स्वतःच्या बैठकीवर गेले। या तीनही नेत्यांमध्ये बैठक झालेली आहे, पण अजूनही या बैठकीत काय झालंय काय नाही झालंय याचा कुठलाही उल्लेख झाला नाही। एकूण बघितलं गेलं तर नेगोशिएशन ज्या सीट शेअरिंगवर आहे त्या नेगोशिएशन अजूनही सुरू आहेत। मनसे 4 सीटची मागणी करते पण त्यांना 2च सीट मिळत आहेत असा एक चित्र उभं राहत आहे। त्या 2 सीट म्हणजे शिर्डी आणि उत्तर मुंबई। या दक्षिण मुंबई जरी पाहायला गेलं तरी या दक्षिण मुंबई सीटला कोण खासदारकीला उमेदवार म्हणून उभा राहिला तर त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र या सगळ्या बैठकीमध्ये जे झालं त्यानंतर जेव्हा मनसे नेते राज ठाकरे आपल्या मनसे नेत्यांच्या बैठकीत आले तेव्हा कुठलाही उल्लेख त्यांनी त्या बैठकीचा केला नाही। त्यामुळे मनसे आणि महायुतीची जी युती होणार आहे त्याच्यामधली कुठलीही चर्चा अजूनपर्यंत होताना दिसत नाहीये। माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून मोहिते पाटील गट नाराज आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या उमेदवारीचा प्रचार करण्यास सुरुवात केली असून ते मतदारांच्या भावना जाणून घेत आहेत। त्यातच माढा आणि सातारा या मतदारसंघातील उमेदवारीबाबत काही बातम्या समोर येत आहेत। त्यामध्ये माढ्याची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाला द्यायची व साताऱ्याची जागा BJPला द्यायची अशा बातम्या चर्चा सुरू झाल्या असल्याची माहिती मिळत आहे। सोशल मीडियावर ह्या प्रसारित होत आहेत। याबाबत भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी माहिती देत माढ्याचा उमेदवार हा रणजित नाईक निंबाळकर असेल असे सांगितलं आहे। त्यामुळे निंबाळकर यांची उमेदवारी ही निश्चित मानली जात आहे। सातारा लोकसभेचा तिढा अजून सुटलेला नाही आहे आणि अशातच छत्रपती उदयनराजे भोसले हे काल रात्री दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि आज त्यांची अमित शहा यांच्याबरोबर देखील भेट होणार आहे, बैठक होणार आहे। या बैठकीनंतर काय तोडगा निघतोय, भाजपला ही जागा सोडली जाते का माढ्याच्या संदर्भात अदलाबदली होती हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। उदयनराजे यांना भाजपने देखील आत्ता त्यांच्या 2 याद्या जाहीर केल्या, त्यामध्ये उदयनराजे भोसले यांचं नाव नव्हतं। त्यामुळे साताऱ्यातील कार्यकर्ते असतील, मराठा संघटना असतील, उदयनराजेंचे प्रेमी असतील यांनी देखील मोठा संताप व्यक्त केलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर 2 दिवसांपूर्वी देखील भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले गिरीश महाजन यांनी देखील मनधरणी करण्यासाठी देखील उदयनराजेंच्या वाड्यावर भेट घेतलेली होती। महाजन यांच्याकडून देखील उदयनराजेंना प्रस्ताव मांडण्यात आलेला होता की तुम्ही अजित पवार गटाकडून म्हणजेच घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, मात्र उदयनराजेंनी स्पष्ट नकार दिला। त्यानंतर उदयनराजेंनी काल रात्री देखील राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेट घेतल्यानंतरच काल ते रात्री उशिरा दिल्लीला पोहोचलेले आहेत आणि आज देखील त्यांची अमित शहा यांच्याबरोबर बैठक होईल। या बैठकीनंतरनं सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडणार का आणि त्यानंतर भाजपमधनं उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार का हे देखील आत्ता पाहणं महत्त्वाचं आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीच्या सत्र जे ते सुरूच आहे, पण अद्याप जागा वाटपाचा तिढा काही सुटेना। त्यातच आज वंचित बहुजन आघाडीला बैठकीसाठी निमंत्रण दिलं नाही, त्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत राहणार की नाही। नुकतीच जी आहे ती शरद पवार यांच्या निवासस्थानाची बैठक जी आहे ती संपलेली आहे आणि ह्या संपूर्ण जागा वाटपाच्या मुद्द्यावर पुढच्या 2 दिवसात आम्ही निर्णय देऊ असं मत जे ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडलेलं। त्यामुळे एकीकडे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा वाद तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याच्या चर्चा आणि तिसरीकडे कोणाच्या वाटेला नेमक्या किती जागा येणार हा मुद्दा आणि हा प्रश्न तसा आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात राहिलेला आहे। महाविकास आघाडीमधील सांगली लोकसभे जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही आहे। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये सांगलीच्या जागेसाठी चढाओढ सुरू असल्याचं पाहाव्यास मिळतंय। असे असतानाच उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगलीच्या मिरजेमध्ये संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी यापूर्वी जाहीर केली आहे, परंतु ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी एकतर्फी जाहीर केला असल्याचा आरोप करत काँग्रेसनं उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आज पार पडणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते तसेच कार्यकर्ते अनुपस्थित राहणार आहेत, तसेच त्यांच्याकडून बहिष्कार देखील टाकण्यात आला आहे। चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात चांगलीच रस्सीखेच सुरू आहे। एकीकडे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहे, तर दुसरीकडे वडेट्टीवार यांचं नाव पक्षश्रेष्ठीकडून जाहीर झाल्याचं दिसत आहे। मात्र वडेट्टीवार लढण्यास इच्छुक नसल्याची माहिती आहे। आमदार प्रतिभा धानोरकर यांनी नुकतंच शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे। मात्र या सर्व समीकरणामध्ये स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असल्याचं दिसत आहे
आणि त्यांना त्यांच्या मतानुसार ही जी जागा आहे ती आमदार प्रतिभा धानोरकरांकडेच द्यावी अशी मागणी होत आहे. मात्र काँग्रेस श्रेष्ठी कोणाच्या पारड्यात ही उमेदवारी टाकते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभा निवडणुकींचं बिगुल वाजलंय, त्यात आता पुण्याची निवडणूक ही तिरंगी होताना दिसतीये. कारण महाविकास आघाडीकडनं रवींद्र धंगेकर तर महायुतीकडनं मुरलीधर मोहोळ हे रिंगणात असणारे. मात्र या दोघांना टक्कर देण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून वसंत मोरे हे रिंगणात उतरतात. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पुण्याचं राजकारण संपूर्णपणे ढवळल्याचं पाहायला मिळेल. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे वसंत मोरे यांनी 3 वेळा नगरसेवक पदाच्या निवडणुका लढवल्यात आणि या 3ही निवडणुका वेगवेगळ्या वार्डातून नव्हे तर वेगवेगळ्या प्रभागातून लढवल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे त्यांनी 3ही वेळा ते तिथून विजयी झालेत आणि त्यांचा वेगवेगळ्या भागातून असणारा प्रभाव हा पुणे लोकसभेमध्ये त्यांना विजयी करतोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र त्याआधीच त्यांनी त्यांची उमेदवारी अपक्ष म्हणून घोषित केल्यानंतर महायुती असेल महाविकास आघाडी असेल यांचे मात्र डोकेदुखी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना मेळावा घेण्यासंदर्भात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सूचना केल्या होत्या. परंतु व्यापाऱ्यांनी वेळ नसल्याचे कारण देत मेळावा घेणे टाळले होते. शरद पवार यांनी या संदर्भात जाहीर सभेत बारामतीच्या व्यापाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. याची चर्चा मतदारसंघात पसरल्यानंतरनं व्यापारी महासंघाच्या मर्चंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत शरद पवार यांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. बारामतीच्या व्यापाऱ्यांच्या 2 संघटना झाल्या असून उद्या सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याकरिता खासदार शरद पवार यांच्यासह खासदार श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री मदन बाफना यांच्यासह पुणे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.